नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मंडळी, खंडोबाचं षडरात्र आता लवकरच सुरू होतो आहे. या षडरात्रीच्या 6 दिवसामध्ये खंडोबाची आपण सेवा करतो आणि चंपाषष्ठीला तळी भरतो. तर चंपाषष्ठीला तळी कशी भरावी हीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चंपाषष्ठीला त्याचबरोबर कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात. आता ही तळी भरण्याची पद्धत ही प्रत्येक भागानुसार वेगवेगळी असू शकते. आमच्याकडं ज्या पद्धतीनं तळी भरतात तीच पद्धत मी इथं तुम्हाला सांगते. अगदी सोपी पद्धत आहे ही. देवपूजेसाठी आपण जे ताम्हण घेतो ते ताम्हण घ्यायचं. त्या ताम्हणामध्ये तांदळाचं अष्टदल काढून त्याच्यामध्ये भंडारा म्हणजेच हळद भरायची आणि मग त्याच्यावर खंडोबाचा टाक ठेवायचा. आपल्या देवघरात जे इतर टाक असतील, देवीचा टाक, भैरोबाचा टाक, तो पण ठेवायचा. या ताटाला 5 पुरुषांनी, मुलांनी हात लावून ते वर उचलायचं, कपाळाला 3 वेळा लावायचं आणि आता पुढं म्हणायचं, येळकोट येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट, म्हाळसाकांतकडे पठार की जय, असं जय जयकार करायचा अगोदर. त्यानंतर पुढे म्हणायचं, सदा आनंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, आगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तोरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहन माळा, डोईवर शेला अंगावर शाल, सदा ही लाल, जेजुरी जाई शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाराचा भडका, बोल सदा आनंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार. तर असं म्हणतात. आणि हे म्हणत असताना एकाच्या हातात दिवटी आणि बुदली असते. त्यानंतर जय जयकार करत घराच्या बाहेर यायचं. घराच्या अंगणामध्ये पोर्चमध्ये पण असंच उभं राहून अगोदर असं म्हटल्याप्रमाणे अशीच तळी भरून घ्यायची पुन्हा. त्यानंतर येळकोट येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट, म्हाळसाकांतकडे पठार की जय, असा जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेनं 5 पावलं चालत जायचं. त्या दिशेनं भंडारा आणि खोबरं उधळून जय जयकार करून घरी यायचं. घरी आल्यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचं भरीत, नवीन पातीचा कांदा घालून हा नैवेद्य तयार करावा. काही ठिकाणी ह्या नैवेद्याबरोबर पुरणपोळीचं सुद्धा नैवेद्य खंडोबाला दाखवतात. नैवेद्य दाखवायचा आणि पुरणाच्या दिव्यांनी आरती करायची. हे पुरणांचे 14 दिवे असतात. जशी कुलदेवीची आपण पुरणाच्या दिव्यांनी आरती करतो तशीच, पण हे दिवे 14 ठेवायचे. आरती करून झाल्यानंतर शक्य झाल्यास एका जोडप्याला जेवू घालावं आणि घटस्थापना केलेला घट चंपाषष्ठीच्या दिवशी विसर्जित केला तरी पण चालतो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जित केला तरी पण चालतं. आणि खंडोबाच्या टाकावर वाहिलेली हळद पुरुषांनी रोज आपल्या कपाळी लावायची आणि महिलांनीसुद्धा आपल्या कपाळी लावावी. तर चला, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चंपाषष्ठीला खंडोबाची तळी कशी भरायची हे सांगितलं. तळी भरताना काय म्हणतात ते म्हणून पण दाखवलं. चंपाषष्ठीच्या दिवशी हा व्हिडिओ लावूनसुद्धा तुम्ही तळी भरू शकता. तर चला, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि खंडेरायाच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.